नमस्कार मंडळी. आज बघा मी राईस केला, चायनीज राईस, चिकन चायनीज राईस. स्पेलिंग लिहिलं तरी नीट येत नाहीत बघा. काय बघा मी कसा केला. सर्व भाज्या बघा बारीक चिरून घेतलेले आहेत मी, जे चायनीजमध्ये वापरतात ते. भात मी बासमती राईस घेतलेला आहे अख्खा. तो मी धुवून भिजत घातलेला होता. आणखी नंतर मी पाणी ठेवून मग त्याच्यामध्ये मीठ आणि लिंबू अर्ध पिळलेले आणि त्यामध्ये भात शिजायला घातलेलं. हे चिकन आहे ना, मॅरिनेट करून घेतले. सर्व मसाले घातलेत मी. लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, परत हळद, मीठ हे सर्व घालून मी मॅरिनेट करून घेतलं. लिंबू पिळले. हे मी 2 अंडी त्याच्यामध्ये मीठ घालून मी मिक्स केलेले. चांगलं हे करून मिक्स करून ते आपल्याला अंड्याची पोळी करून घ्यायचे. आणि चिकन आहे ना, चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं मी 10-15 मिनटं. ते मी तळून घेतलं. चांगलं तळून घ्यायचं स्लोवर, मध्यम आचेवर. आणि चांगलं तळल्यामुळे ते चांगलं शिजतं आतून. आणखी फ्राय करून घेतलं. चांगलं फ्राय करून ना त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. आणि चिकनचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेले. आणि हे फोडणीला मी भरपूर आलं, लसूण आणि हे हिरवी मिरची, कांद्यापातीचा कांदा हे सर्व काही फ्राय करून घेतलेले. की सर्व भाज्या, ढोबळी मिरची, गाजर, कोबी हे सर्व मी पातळ चिरून फ्राय करून घ्यायचं. आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. आणखी सोया सॉस, व्हिनेगर, परत काळी मिरी हे सर्व मी मसाले घातलेले आहेत. हे रेड चिली सॉस हे सर्व घालून मी चांगल्या भाज्या मिक्स केलेले आहेत. आणि मग नंतर हा भात मी वेळून घेतलेला आहे. भात थोडा अर्धवट म्हणजे शिजलेला होता, ते पाणी गाळून ठेवलं होतं. आणि परत हा भात चांगला मिक्स करून परत मी 10-15 मिनटं स्लोवरती भात शिजू द्यायचं आहे आपल्याला. कशी वाटली रेसिपी?